नमस्कार मित्रांनो, मी हेमंत पेडणेकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे हेमंत पेडणेकर. आणि आज आपण निघालो आहे श्री क्षेत्र गाणगापूर येथे, जे श्री दत्त महाराजांचं तीर्थक्षेत्र आहे आणि ते येथे कर्नाटक राज्यात. आम्ही निघालो आहे आता बदलापूर येथून. आम्ही कल्याणवरून आमची ट्रेन आहे कोइंबतूर एक्सप्रेसची, लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरून रात्री 10:30 वाजता सुटते आणि कल्याणला येते साधारण 11:17 तिचा टायमिंग आहे. विथ फॅमिली निघालो आहे आम्ही सगळे. तिथले मंदिरं आणि तिथला प्रवास मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. चला, विथ फॅमिली निघालो आहे आम्ही. बघूया प्रवास कसा होतो. आता आपण चाललो आहे पुढे, कल्याण स्टेशनला भेटू. कल्याण स्टेशनला आपण पोचलो आहे आणि 11:27 गाडी येणार आहे कोइंबतूर एक्सप्रेस, जी गाणगापूरला थांबते. अजून बराच टाईम आहे, 10:55 झाले आणि कल्याण स्टेशन नेहमीसारखं बघा, खूप गर्दी आहे कल्याण स्टेशनला. आपली जी गाडी आहे ही लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरून येते आणि 7:21 साधारण हिचा पोहोचायचा, गाणगापूरला पोहोचायचा टायमिंग आहे. वेळेत आली वेळेत पोचवेल. बघू पुढचा प्रवास कसा होतो आहे. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आता आपण पोचलो आहे गाणगापूर रेल्वे स्टेशनला आणि तुम्ही माझ्या पाठी बघू शकता. गाडी निघाली आता पुढच्या स्टेशनला कोइंबतूरला आणि खूप आले दर्शनाला. इथून आपण पहिल्यांदा जाणार आहे, आपण लॉज बुक केलं आहे, तिथे लॉजवर जायचं आहे आणि तिथून मग पुढे आंघोळ वगैरे करून परत आपण नदीत आंघोळ करणार आहे आणि नदीत आंघोळ झाली तर मग पुढे दत्त महाराजांच्या दर्शनाला जाणार आहे. भेटूया पुढे लॉजवर. कोइंबतूर एक्सप्रेस पुढे तिच्या मार्गस्थ झाली 1 नंबर प्लॅटफॉर्मवर आणि हा जो सरळ पुढे प्लॅटफॉर्म दिसतो आहे, इथून सरळच पुढून ट्रॅकमधून बाहेर पडायला लागेल आपल्याला. माझीसुद्धा ही पहिलीच वेळ होती आणि ही जी माणसं जात होती त्यांच्याच मागे मागे मी निघालो आणि त्यांनी मला सांगितलं की ह्याच्या ट्रॅकमधून जाऊन पुढे आपल्याला बसेस किंवा टमटम आपल्याला मिळते. आम्ही ह्या समोरच्या ट्रॅकमधून बाहेर पडलो 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या इथून आणि पुढे आलो तर इथे रिक्षा टमटम उभ्याच होत्या. प्रत्येक माणसी 60 रुपये इथे घेतात. गाणगापूर रेल्वे स्टेशनपासून ते गाणगापूर बस स्थानकापर्यंत रिक्षा किंवा ट्रॅक्स प्रत्येक माणसे 60 रुपये घेते. बसेसचा टायमिंग असा काही कन्फर्म नाही आहे किती वाजता येते ती. आमची ट्रेन 1 तास उशिरा आल्या कारणामुळे आम्ही बसची वाट न बघता रिक्षाने जाण्याचेच ठरवले. रिक्षाने पोचण्याचं कारण हेच होतं, कारण रिक्षा पूर्ण भरल्याशिवाय तेथील रिक्षावाले रिक्षा सोडत नाहीत आणि पुढची ट्रेन येईपर्यंत आम्हाला वाट बघावी लागली असती. कारण गाणगापूर रेल्वे स्टेशनपासून ते गाणगापूर मंदिर हे 20 किलोमीटरचं अंतर आहे आणि तिथे पोचण्यासाठी साधारण 40 ते 45 मिनटाचा कालावधी लागतो. म्हणून आम्ही वाट न बघता रिक्षा पकडली. लॉज नंबरचा रूम आम्हाला दिला. वॉशरूम बेड पण खूप मोठे आहेत.
चार माणसं आरामशीर होते शकतात. सुप्रभात मित्रांनो, आम्ही पोचलो इथे श्री क्षेत्र गाणगापूर येथे. आणि इथे गाणगापूर बसस्टँडच्या जवळच लॉजेस आहेत, बरेच लॉजेस आहेत. त्यातल्या आम्ही एका इथे ओम दत्त लॉजमध्ये थांबलो आहे. मी येण्यापूर्वीच इथे बुकिंग केली होती आमचे एका दिवसाचे. म्हणजे आम्ही मॉर्निंगला येऊन आम्ही संध्याकाळी लगेच निघणार आहेत. आम्हाला 1200 रुपये सांगितले होते. थोडी बार्गेनिंग केली, त्यांनी 1000 रुपयामध्ये आम्हाला डन केलं. 300 रुपये ॲडव्हान्स दिले आणि मी डायरेक्ट इथेच आलो. अगदी गाणगापूर बस स्टँडच्या जवळच आहे. इथे बरेचसे लॉजेस आहेत. तुम्ही अगोदर बुक केलं तर बरं होईल, कारण तुम्हाला आयत्या वेळेला इथे लॉज मिळतील नाही मिळतील सांगता येत नाही. आणि आता आम्ही चाललो आहे संगमावर जाणार आहे. संगमावर जाऊन आम्ही तिथून पुढे जाणार आहे देवळात दर्शनासाठी. चला पुढे आपण संगमावर भेटूया. इथे आम्ही थांबलो आहे ओम दत्त लॉजमध्ये. आणि हा रस्ता पुढे गाणगापूर ST बस स्टँडला जातो. एक 2 मिनटाचं वॉकेबल डिस्टन्स आहे. इथून आता आपण जायचं आहे संगमाला. संगम तीर्थाला आलो आपण गाणगापूर येथे. संगम तीर्थावर 2 नद्या एकत्र येतात, भीमा नदी आणि अमरजा नदीचा इथे संगम होतो, म्हणून इथे संगम क्षेत्र असं म्हटलं जातं. गुरुचरित्रात पुढील प्रमाणे एक वर्णन आढळते. श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतारसे त्रिमूर्ती, गाणगा ग्रामी असे ख्याती, जे जाती तया स्थाना, तात्काळ होती मनोकामना, काही न करो हो अनुमाना, प्रत्यक्ष देव तेथे असे. म्हणजे गाणगापूर ग्रामी दत्तगुरु म्हणजे प्रत्यक्ष देव आहे. कोटी भाविकांची श्रद्धा असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात स्वतः नृसिंह सरस्वतीने सांगितले आहे. गाणगापुराचे महत्त्व हजारो वर्षापासून कमी झालेले नाही, उलट ते दिवसेंदिवस वाढतच आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज इथे आलेल्या भाविकांना वृत्तरूपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात, असा अनुभव अनेक भक्तांना आला आहे. प्रत्यक्ष देव गाणगापुरात आहे, म्हणून इथे आलेल्या भक्तांना संकटातून टाळण्याचे कार्य गेली अनेक वर्ष दत्त महाराज करीत आहेत. इथे देव आहेत व इथेच थांबले आहेत. कोणीही श्रद्धेने व कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्या, असा महाराजांचा संदेश आहे. याच गावात राहून दररोजचे स्नान भीमा अमरजा संगमावरून करून दुपारच्या वेळेस निर्गुण मठात दीक्षेसाठी भक्तपाने कोणत्याही उपाय श्री दत्त महाराज येतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नामस्मरणात तल्लीन झाल्यावर व विश्वास ठेवला तर देव दर्शन देतातच, अशी भक्तांची श्रद्धा आहे. चराचरात देव वसला आहे अशी चर्चा व समज आहे, परंतु गाणगापूरला प्रत्यक्ष देव आहे हे सिद्ध गुरुचरित्र ग्रंथातून सांगतात. त्यांच्या कृपेचा साक्षात्कार अज्ञानी भक्त करून घेत नाही. नित्य जे जन गायन करीती, त्यावर माझी अतिप्रीती, माझे नामस्मरण करणारे भक्त मला आवडतात, हे श्री गुरुदत्तांनी सांगितले आहे. तो निर्गुण पादुका पुरवितील कामना ऐका, संदेह न धरावा मनात, ही मात आमची सत्य जाण. श्री नृसिंह सरस्वतीने गाणगापुरातून निघताना आपल्या पादुका शिष्यांकडे दिल्या व सांगितले, या निर्गुण पादुका आहेत, परंतु निर्गुण असलेल्या पादुकांमध्ये माझा सगुण रूपाने वास राहील. निर्गुण पादुका मठात ठेवतो, इथे येणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मनात कोणीही शंका ठेवू नका, आमचा आशीर्वाद आहे, त्यावर विश्वास ठेवा. गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक ओळीचा भावार्थ हा मार्गदर्शक आहे. श्री क्षेत्र गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी 22 ते 23 वर्ष वास्तव्य केले. या संपूर्ण क्षेत्रामध्ये संगमस्थान म्हणजे भीमा आणि अमरजा नदी संगम, निर्गुण पादुका मठ, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा, निर्गुण पादुका महात्मा आहे. या दिव्य स्थानाचे दर्शन भाविकांनी व्हावे, तसेच कल्लेश्वर येथील दर्शन भाविक घेतात.
यामुळे गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात. कल्लेश्वर हे मुक्तिस्थान आहे असा ऐतिहासिक महिमा आहे. भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्ती पीठावर झालेला आहे. सदरील संगम निर्गुण मठापासून 2 ते 3 किलोमीटरवर आहे. या संगमस्थानी भगवान श्री नृसिंह सरस्वती नित्य स्नान करत असत. या संगमाभोवती अष्टतीर्थांचा अधिवास आहे. या संगमात स्नान केल्याने भाविकांचे अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतोच हे मात्र निश्चित. निर्गुण मठाच्या पादुका दर्शनाबद्दल भाविक संगमावर स्नान करतात व पौर्णिमाचे संगम स्नान हे विशेष मानले जाते. आता आपण श्री गाणगापूर येथील दत्त महाराजांच्या मंदिराला भेट देऊ. निर्गुण पादुका. दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी नृसिंह सरस्वती भक्तांसाठी दिलेला हा परमपवित्र प्रसाद आहे. भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाल्यानंतर सर्व भक्तांना या पादुका स्थळी श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिले. गाणगापूर येथील पादुकांना निर्गुण पादुका अशी संज्ञा दिली आहे. येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केसर यांचेच लेपन करतात. कुठलाही पाणी स्पर्श करत नाही. या पादुका चल आहेत त्या त्यांच्या आकाराच्या संपुटात ठेवलेल्या असतात. संपुटातून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाही. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झाकणे काढून आतच लेपनविधी होतो आणि अन्य पंचोपचारासाठी तामानात उदक सोडतात. प्रसिद्ध आमचा गुरुजगी नृसिंह सरस्वती विख्यात, ज्याचे स्थान गाणगापूर अमरजा संगम भीमातीर. श्री क्षेत्र गाणगापुराला दत्त भक्तांचे पंढरपूर म्हटले जाते. येथे हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात. हे स्थान अत्यंत ज्वाज्वल आहे. या जागृत स्थानात सर्व तऱ्हेचे पावित्र्य सांभाळावे लागते. भगवान श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल 23 वर्ष वास्तव्य होते. या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लीला केल्या. निर्गुण पादुकांच्या द्वारे इथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे. आज श्री क्षेत्र गाणगापुराला जिथे निर्गुण मठ आहे त्या स्थानी श्री नृसिंह सरस्वती निवासास होते. तेथे आज श्रींच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठापित आहेत. त्याच खाली एक तळघर आहे. त्या गुफेत स्वामी महाराज रोज ध्यानासाठी बसत असत. आज ती गुफा बंद केलेली आहे. पण पूर्वीचे पुजारी सांगतात त्या ठिकाणी भगवान नृसिंह स्वामी महाराजांनी स्वहस्ते श्री नृसिंह यंत्राची स्थापना केली होती. तसेच उल्लेख जुन्या नोंदीत सापडतात. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे शिष्य सिद्ध सरस्वती व भास्कर विप्र स्वामींनी श्री शैल्यगमन केल्यानंतर बराच काळ त्या जागी जाऊन पूजाही करत असत. पुढे महाराजांच्या आज्ञेने ती गुफा चिणून बंद करण्यात आली. श्री नृसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्त भक्तांच्या वास्तव्याने ही पवित्र भूमी अधिकच पवित्र बनली आहे. इथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. पिशाच्य विमोचनाचे तर हे महातीर्थ आहे. श्रद्धाळू भाविकाला आजही इथे साक्षात दत्त दर्शन घडते. ओम श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्सद्वारे मला सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब माझ्या चॅनलला नक्की करा. आम्हाला संध्याकाळी हुसेन सागर एक्सप्रेसने परत मुंबईला यायचे होते. त्यामुळे आम्ही लगेच रिक्षा पकडून निघालो. जास्तीत जास्त माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ह्या व्हिडिओमार्फत प्रयत्न केला आहे. श्री क्षेत्र गाणगापूर येथे तुम्ही नक्की भेट द्या. रेल्वे स्टेशनला आलं आणि ट्रेन लेट झाली होती. 7:11 येणार होती ट्रेन. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास ट्रेन लेट होती. जास्त रहदारीचे स्टेशन नसल्यामुळे पुन्हा एकदा विनंती अशी आहे की ट्रेनच्या जी टायमिंग असेल त्याच्या 2 ते 2.5 तास अगोदरच या. कारण जोपर्यंत रिक्षा वळणार नाही तोपर्यंत तिथून तुमची रिक्षा सुटणार नाही. तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक नक्की करा, शेअर करा आणि पुन्हा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचा निरोप घेतो. गुड बाय. ओम श्री गुरुदेव दत्त.